पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नमस्कार, द न्यूज प्लसमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या विशेष कार्यक्रमामध्ये आज देखील आपल्या या भागामध्ये हरिभक्त परायण वाडकर महाराज सोबत आहेत. मागच्या वेळा त्यांना विनंती केल्यामुळं त्यांनी याही भागात आपली हजेरी आणि उपस्थिती लावलेली आहे. सर्वप्रथम द न्यूज प्लसकडून मी त्यांचे आभार मानतो. आभार महाराज. आभार. तर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये आपण वारीमध्ये सध्या काय चाललं आहे त्याची क्षणचित्रे तर पाहतोच, त्याचबरोबर वारीचं महत्त्व काय, वारी कधी सुरू झाली, वारीचे वैशिष्ट्य काय, वारकऱ्यांचं वैशिष्ट्य काय, भागवत धर्म म्हणजे काय, भागवत धर्माचा पताका म्हणजे काय, आणि शेवटी पंढरपुरात होणारा सोहळा म्हणजे काय, हे सगळं थोडं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो महाराज या भागातून. हो. आणि विशेष म्हणजे तुम्ही खूप चांगलं विश्लेषण करताय, त्यामुळे आमच्या दर्शकांना ते खूप आवडतं आहे. तर महाराज ज्ञानेश्वर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या वेगवेगळ्या पालख्या आत्ता आपण पाहतोय आणि त्याला प्रचंड वारकऱ्यांचा उत्साह आणि उपस्थिती लाभलेली असते. परंतु मी ऐकलंय की ही दोन्ही ज्या पालख्या आहेत म्हणजे दिंड्या आहेत ते एकत्र निघायच्या, त्याचा थोडक्या इतिहास जो आहे तो आमच्या दर्शकांना सांगा. हो. नमस्ते. विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकामध्ये ही वारीची परंपरा चालू केली काय, आणि 18 संताला घेऊन त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारी केली. आणि ज्ञानेश्वरानंतर हीच परंपरा जगद्गुरू तुकोबाराय यांनी जोपासली, खंडित केलीच नाही. आणि नंतर त्यांचे चिरंजीव तुकोबारायानंतर त्यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराजांनी ही वारी अखंडितच अशी चालू ठेवली. पण त्यात विशेष महत्त्वाची गोष्ट, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेल्यानंतर नारायण महाराजांनी जी वारी चालू केली ती महत्त्वाची आहे की त्यांनी त्या म्हणजे पालखीमध्ये तुकोबारायाच्या पादुका, त्या पादुका कशा की नारायण महाराज स्वतःच्या गळ्यात त्या पादुका घालायचे आणि ती चालत वारी आळंदीला यायची. आणि पुन्हा आळंदीला आल्यानंतर परत ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका नारायण महाराज गळ्यात घालायचे आणि ती दिंडी तशीच सासवड मार्गे पंढरपूरला जायची. पण पुन्हा एक असा प्रसंग घडला की संत हैबत बाबा हे ज्ञानेश्वराचे निष्ठावंत भक्त यांनी देहूकरांना विनंती केली की आळंदीची वारी मी स्वतंत्र करतो. आणि देहूकरांनी त्या शब्दाला मान दिला आणि त्यांनी काय केलं की ज्ञानेश्वराची जी दिंडी आहे ती पूर्वीच्या मार्गानेच आळंदी ते सासवड मार्गे जाऊ लागली. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेला शितोळचे राजे त्यांनी रथ आणि बैलजोडी दिली ज्ञानेश्वराच्या पालखीला. हां. आणि त्यावेळेला मल्लप्पा वास्कर महाराज हे महाराज त्या ठिकाणी त्या वारीत सहभागी झाले आणि शितोळचे राजे मल्लप्पा वास्कर महाराज आणि हैबत बाबा यांनी मिळून ही वारी रथासहित चालू केली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जे आपण पाहतो ती वारी शितोळचे राजे मल्लप्पा महाराज वास्कर आणि हैबत बाबा महाराज यांनी चालू केली. आणि जगद्गुरू तुकोबारायाची जी दिंडी आहे ती देहूकरांनी मार्ग बदलून इतर मार्गाने ती पंढरपूरला प्रस्थान होते आजही. तर हे दोन संत श्रेष्ठांच्या दिंड्या आणि पालख्याविषयी धर्मराजजींनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. आज आपण पाहतो की शितोळे सरकार असतील किंवा त्यांच्याकडून जो मानपान मिळतो तो आजही त्या वारीमध्ये मिळतो. अगदी. याचबरोबर आपण त्या वारीतील क्षणचित्रे पाहूयात आणि परत चर्चा करण्यासाठी येऊयात. धन्यवाद.
पुनश्च येऊ द्यात धर्मराजजी यांच्याशी बातचीत करूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या वारीवर, ह्या पंढरीच्या वारीवर हा जो फोकस करतो आहे त्यामध्ये महाराज मी असं ऐकलेलं आहे की जी वारी आता पंढरपुरापर्यंत येते त्या अगोदर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थावळी केलेली आहे आणि त्या सगळं संतांना घेऊन त्यांनी ते सगळी तीर्थावळी केलेली आहे. हे नक्की काय आहे, कोण कोण संत होते, काय सांगाल महाराज? हो, अगदी ज्ञानेश्वर माऊलीचं वैशिष्ट्यच असं आहे की विश्वात्मक देव ह्या दृष्टिकोनातून अखिल विश्वाला आपल्या उदराला लावून, पोटशी लावून तो संत माऊली झालेला आहे. आणि त्यांनी काय केलं, 18 संतांचा मेळा पांडुरंगाच्या परवानगीनं नामदेवाला घेऊन 18 संतांचा मेळा त्यांनी पूर्ण भारतातील जे काय तीर्थक्षेत्र आहेत ती तीर्थावळी, भारतातील संपूर्ण तीर्थक्षेत्र 18 संतांचा मेळा घेऊन वारी केली पहिली. आणि ती 18 संतांचा मेळा घेऊन वारी करून मग पंढरीच्या वारीची, आषाढी वारीची आळंदी ते पंढरपूर अशी सुरुवात केली. हे विशेष आहे. आता 18 संतांचं इतकं महत्त्व आहे की 18 संतांमध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी मेलेला व्यक्ती त्याला जिवंत केलं, त्याचं नाव सच्चिदानंद. आणि सच्चिदानंदाला जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ज्ञानेश्वरांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, असं ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे. मग हा सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वराचा शिष्य या संतांमध्ये 18 संतांमध्ये एक आहे. आता दुसरं विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कानोपात्रा नावाची जी एक वेश्येची मुलगी, पण ती भक्त होती, कळालं का? तिनं स्वतःच्या व्यवसायाला कधीही स्पर्श केला नाही आणि ती ज्ञानेश्वराला शरण आली, ज्ञानेश्वराकडून माळ घातली आणि ज्ञानेश्वरांनी तिला पण त्या कानोपात्राला ह्या 18 संतांमध्ये समावेश करून तीर्थावळीमध्ये अगदी तीर्थभ्रमण करायला, भारत यात्रा करायला घेतलं दुसरा संत. आता तिसरा संत असा आहे की चांगदेव महाराज, 1400 वर्षाचे चांगदेव महाराज की ज्याला 14 वर्षाच्या मुक्ताईनं अनुग्रह दिला, असे चांगदेव महाराज त्या ठिकाणी त्या दिंडीत ज्ञानेश्वर माऊलीच्या सहभागी झाले. आणि दुसरी विसोबा खेचर, त्या काळचा धर्मज्ञ, 12व्या शतकातील धर्ममार्तंड विसोबा कुलकर्णी चाटी, ते विसोबा खेचर, त्याला विसोबा खेचर म्हणतात. का म्हणतात तर पाठीवर मांडे भाजत असताना विसोबा खेचरांनी अंतर्धान स्वरूपाने त्या झोपडीत प्रवेश केला आणि ते अन्नप्रसाद खाल्ला, म्हणून त्याला विसोबा खेचर म्हणतात. मग हे विसोबा खेचर नामदेवरायाचे गुरु, त्यांना देखील वारीत त्यांनी समाविष्ट केलं. आणि दुसरी गोष्ट संत मुक्ताबाई आहे, संत निवृत्तीनाथ आहे, संत सोपानदेव आहेत. आणि परत दुसरं संत नामदेव आहेत वारीत. पांडुरंगाच्या परवानगीनं संत नामदेवाला ह्या दिंडीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी समाविष्ट केलं. आणि त्याबरोबर संत जणी आली, त्याबरोबर संत जनाबाई आल्या, संत जनाबाई आल्या. आणि त्याचबरोबर आमचे जे काय नामदेवरायाचे शिष्य आहेत चोखामेळा, ते आले. आणि त्याचबरोबर नामदेवरायाचे दुसरे शिष्य त्या काळातील धर्ममार्तंड परिसा भागवत, पंढरपूरचे ते दशग्रंथी ब्राह्मण, तो नामदेवरायाचा शिष्य, तो त्यावेळेला दिंडीत ज्ञानेश्वराच्या समाविष्ट झाला. त्याचबरोबर सावतामाळी की ज्यानं आयुष्यात कधी वारी केलेली नाही, त्यांनी पिकामध्येच कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, वीर नाळा मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी, असं म्हणणारे सावता महाराज यांनी त्या ठिकाणी सोपानदेवाचा अनुग्रह घेऊन ज्ञानेश्वराचे धाकटे बंधू वारीमध्ये त्यांनी सामील झाले. ज्ञानेश्वराच्या दिंडीत सावता महाराज सामील झाले. त्याचबरोबर की नामदेवाच्या कीर्तनामध्ये हात गोरा कुंभाराला फुटल्यामुळं गोरा कुंभार हे नामदेवरायाचे शिष्य, सर्वात वडील असून नामदेवरायाचे शिष्य,
ते ह्या 18 संतांमध्ये तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये समाविष्ट झाले. आणि त्याचबरोबर बंका, पुन्हा जिवा आणि त्याचबरोबर शेना नव्हे म्हणून त्या दिंडीत समाविष्ट झाले. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असे 18 संतांचा मेळा. ज्ञानेश्वर माऊली बार्शीचे जे काय एक संत होते बार्शीच्या भागातली परमानंद जोगा म्हणून, हा 18वा संत. अच्छा. असे 18 संत, त्यात 3 महिला आहेत. एक संत मुक्ताबाई, एक संत जनाबाई आणि संत कानोपात्रा, ह्या 3 महिला आणि 15 पुरुष, असे 18 संतांचा मेळा ज्ञानेश्वर माऊलींनी पूर्ण भारत भ्रमण केला आणि भारतातील प्रत्येक तीर्थक्षेत्राचं दर्शन केलं आणि त्या ठिकाणी चमत्कार करून संपूर्ण हा भारतवर्ष जागृत केला आणि वारकरी करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग पंढरीची वारी ह्या 18 संतांसहित आळंदी ते पंढरपूर त्यावेळेला चालू केली. महाराज खूप छानच, म्हणजे 18 संत एकत्र करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी भारत भ्रमण केलं. त्याचबरोबर आळंदीतून पंढरपूरकडे वारीची परंपरा सुरू केली. हे खूप वेगळं आणि फार चांगलं आणि सुंदर आपण सांगितलेलं आहे. आजचा भाग या ठिकाणी आपण थांबूयात, एक क्षणचित्रावर नजर टाकूयात आणि त्या नजरेनंतर आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. महाराज, मी तुम्हाला आत्ताही विनंती करतो आहे की अजून एक भाग आपल्याकडून अपेक्षित आहे. पुढच्या भागातही आपण यावं यासाठी मी आपल्यास विनंती करतो आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ह्या भागाची सांगता या ठिकाणी होते. आपणा सर्वांना पंढरपूरचा विठुराया सुखसमृद्धी ऐश्वर्य लाभो ही चरणी प्रार्थना करतो आणि आजचा भाग या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. नमस्ते. विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र